दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील तिवसा तहसीलदार यांना शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर व शेतातील वीज पुरवठा दिवसा करण्यासंदर्भात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे रक्षण व सुविधा देण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे। मी तिवसा तालुक्याला आणि तिवसाले खूप जागावर मी निवेदन दिलेले आहे की जे शेतकरी आहे शेतकऱ्यांना कपासाचा भाव, सोयाबीनचा भाव भेटला पाहिजे आणि जे शैक्षणिक आहे ते शिक्षणाचे जे पुरे आहे मग त्यांनाही ते त्यांचं 400 रुपये जे आहे ते भेटलेच पाहिजे। मग त्याच्यानंतर जे नाळे आहे नाळ्यांचा खोलीकरण झाला पाहिजे, तलावाचा खोलीकरण झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं हमी भाव भेटला पाहिजे। जर ही मुद्दे जर पास नाही झाले किंवा याच्यावर विचार नाही केलं तर मी 25 तारखेला पंचवटीपासून मी तहसील ऑफिसला मोर्चा काढणार आहे तिवसाला। यावेळी निवेदन देताना मागण्या 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यास तिवसा पंचवटी चौकातून भव्य मोर्चाचे आयोजन शांततेच्या मार्गातून करण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटले आहे। यावेळी तहसीलदारांनी आपण वरिष्ठांपर्यंत हे निवेदन लवकरच पोहोचवू अशा प्रकारचे निवेदन देताना सांगितले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।